शरद पवार यांनी आज भाजपवर टीका केलेली आहे। 400 पारचा दावा करणारे 300 पार सुद्धा करू शकले नाहीयेत अशी टीका त्यांनी भाजपवर केलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहे, आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। शरद पवार ज्या पद्धतीने टीका करताय याला उत्तर कसं देणार? मला वाटतं दुसऱ्याच्या घरात काय झालं, काय शिस्त यापेक्षा आपल्याला काय मिळालं याचा पण अंतर्मुख होऊन पवार साहेबांनी विचार करायला पाहिजे। पूर्ण राजकारणातली 50 वर्षाच्या हयातीत महाराष्ट्रात किती आमदार आणू शकले आणि किती खासदार आणू शकले याचा जरा लेखाजोगा महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ द्या। मग मोदी साहेबांना मिळालेलं यश तुमच्या किती पटीमध्ये दैदिप्यमान आहे याचा अंदाज लागेल। मोदी साहेब तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होत आहेत आणि 240 जागा मिळाल्या। काँग्रेस 100 पार करू शकली नाही आणि आपल्या महाविकास आघाडीला पूर्ण देशात एकत्रित त्या ठिकाणी किती जागा मिळाल्या, भारतीय जनता पार्टी एवढ्याही मिळाल्या नाहीत। त्याच्यामुळे आम्हाला काय मिळालं यापेक्षा तुम्हाला काय मिळालं याचा अंतर्मुख होऊन विचार करा। विपरीत परिस्थितीत सुद्धा तिसऱ्यांदा देशातल्या जनतेनं मोदी साहेबांना नेतृत्व दिलं, पंतप्रधान ते झाले। तुमच्या फक्त 50 वर्षात पंतप्रधानांच्या इच्छाच त्या ठिकाणी राहिल्या, पुरेसं संख्याबळ कधीच आपल्याला मिळालं नाही। त्याची ना खंत, त्याचं ना दुःख। नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न जटिल होत चाललेला आहे आणि शरद पवार यांना आता मनसे तालुकाध्यक्षांनी कुर्डुवाडीमध्ये आरक्षणाबद्दल जाब विचारलाय, कसं पाहता याकडे? नाही, खरं म्हणजे केवळ भारतीय जनता पार्टीला किंवा महायुती सरकारला जाब विचारण्यापेक्षा प्रत्येक पक्षाची भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर, मराठा समाजासमोर येण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणूनच उत्स्फूर्तपणे मराठा संघटना असतील, काही पक्षाची लोक असतील, आता जाब विचारायला लागलेत। मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी मराठा समाजाच्या संघटनांनी जाब विचारला। मला वाटतं उद्या परवा आणखी पवार साहेबांना काही मराठा संघटना जाब विचारणार आहेत। आणि त्याच पद्धतीनं जे राज ठाकरे साहेब म्हणाले की या आंदोलनाच्या मागे पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे आहेत, कारण माझ्या माहितीप्रमाणे 2 मराठा संघटना जी एक पवार साहेबांच्या सोबत आहे, अनेक वर्ष पवार साहेबांच्या दिशादर्शनावर काम करते, ते आणि त्यांची टीम या आंदोलनात सारं नियोजन त्या ठिकाणी करते। आणि दुसरी एक उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत एक संघ त्या ठिकाणी आहे, त्यांचा नेता आणि त्यांची टीम त्या ठिकाणी काम करते। यावरून जो राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी आरोप केला की या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी पवार साहेब आणि ठाकरे साहेब त्या ठिकाणी पडद्यामागून सगळी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी सूत्र हलवत आहेत आणि महाराष्ट्रातलं वातावरण जातीय सलोखा त्या ठिकाणी बिघडवत आहेत। जयंत पाटील पण टीका करतात। जयंत पाटील म्हणतात की एक शेवटचा धक्का द्या भाजपला आणि महाराष्ट्रातून भाजप घालवा, या विधानाकडे कसं पाहता? नाही, मला वाटतं ते असेच बोलत राहतील, ते धक्क्याला लागलेत परत ते सावरावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अख्खा त्या ठिकाणी अजितदादा घेऊन गेले। आता थोडीशी विपरीत परिस्थिती होती, जगामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी होती आणि अशा परिस्थितीत मोदी साहेबांना जनाधार मिळाला, महाराष्ट्रात थोडा कमी मिळाला, परंतु त्यामुळे यांनी हुरळून जायचं काही कारण नाही। जेव्हा विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही जरासा धक्का भाजपला लावण्यापेक्षा तुम्ही पूर्णपणे धक्क्याला लागलेले असाल, यावर माझा ठाम विश्वास आहे, नव्हे माझा तो दावा आहे। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे सरकारवर, जर आरक्षण दिलं नाही तर कात्रजचा घाट दाखवणार म्हणताय। नाही, मला वाटतं ते जिथे जातात तिथली भाषा बोलतात। मला वाटतं कात्रजमधनं पास होत होतं ते, आणि त्यांचं सरकार हे टार्गेट आहे, त्यांना दिलेला गोल हा सरकार आहे। परंतु त्यांनी एवढं सांगावं
की तुम्ही ओबीसीतना जे आरक्षण त्या ठिकाणी मागताय त्या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते पवार गटाचे पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केले का? ते ओबीसीतना आरक्षण द्यायला तयार आहेत का हे आपण आजही विचारत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांनाही आपण विचारायला तयार नाही की ओबीसीतना आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका होय किंवा नाही. काँग्रेसलाही आपण विचारत नाही ओबीसीतना मराठा आरक्षण देण्यासंदर्भात काय भूमिका आहे. म्हणजे तुमचा गोल हा सरकार आहे. तुम्ही सरकार द्वेषानं त्या ठिकाणी कोणतरी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतंय. कोणतरी एक दोन मराठा संघटना पाठीमागून बळ देत आहेत. त्याच वेळेला 100-125 महाराष्ट्रात काम करणाऱ्या संघटना त्यांना हे अशा प्रकारचं जे राजकारण होतं आहे ते पसंत नाही. त्यांना मराठा आरक्षण हवंय. मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. पण मराठा समाजाच्या आड राहून राजकारण मराठा समाजाला मराठा संघटनांना मान्य नाही. नक्कीच संजय राऊत यांनी टीका केली. काल जो काही प्रकार घडला ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पूर्वी, यानंतर संजय राऊत म्हणतात की दिल्लीतील अब्दालींकडून असे आदेश येतात आणि मग असे हल्ले केले जातात. संजय राऊत दाऊद असल्यासारखं त्या ठिकाणी बोलतोय. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला शोभणार नाही अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्तीचं वक्तव्य रोज संजय राऊत त्या ठिकाणी करतायत. आणि समाजात किंवा पक्षामध्ये संघर्ष निर्माण होऊन अशांतता महाराष्ट्रात कशी पसरेल हा त्यांचा डाव आहे. म्हणजे त्यांचे गुरु असले पक्षात उद्धवजींच्या, तरी त्यांचे असली गुरु पवारसाहेब आहेत. त्यांनी त्या ठिकाणी भीती व्यक्त केली की महाराष्ट्राचा मणिपूर होईल की काय. मला वाटतं त्याला पूरक वातावरण संजय राऊत करतायत की का अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी येते. त्याच्यामुळे संजय राऊतांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.